नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. जनता पार्टीचा आमदार साहब तुम आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजा भाऊचा आमचा राजा भाऊ. सर्व समाजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, थोर महापुरुषाला वंदन करून 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नारायण भाऊ उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी मान्यवर, कारण वेळ कमी असल्यामुळे मी सर्वांचे नाही तर इथं बसलेल्या सर्वांचे नाव घेऊ शकतो. आज 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि या दिवशी तुम्ही कमळाच्या फुलाच्या पुढचं बटन दाबून नारायण कुचे साहेबांना प्रचंड मतानं विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मी उभा आहे. मित्रहो, आपल्या भागामध्ये 2000 मे मध्ये निवडणूक झाली. आपलं सर्वांचं लाडकं ऍक्सिडेंटली त्यांचं हार झाली आणि या हारच्या नंतर जो खासदार निवडून आला तो आपल्या जिल्ह्यातलाच नाही, त्याच्यामुळं आपल्या त्याच्याशी संपर्क नाहीये. खरं म्हणजे एकदा आमदार साहेबांनी बोलता बोलता म्हटलं होतं की आपल्या जिल्ह्याला आता खासदार नाहीये, तो खासदार संभाजीनगर जिल्ह्यातला आहे आणि इकडं परभणीकडचा खासदार आहे, आपल्या जिल्ह्यात कुठं खासदार आहे. म्हणून आपली एक चूक झाली. त्या निवडणुकीत आपण नाही पण काही ऍक्सिडेंटली गोष्टीमुळं, काही भावनिक मुद्दा समोर आल्यामुळं त्यांचा पराभव झाला आणि आता या निवडणुकीत मात्र आपण सर्वांनी नारायण कुचे साहेबाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. याचं कारण आहे, आज गेल्या 10 वर्षापूर्वीचा आपल्या शिरसगावचं लूक बघा आणि आजचा लूक बघा. आज शिरसगाव एखाद्या बाजारपेठेसारखं, हसनाबादच्या इथं गावात शिरलं की हसनाबादच्या परिसरासारखं वाटायला लागतं. मित्रहो, राजकारणामध्ये किंवा नेते कोणी कोणाला काही देत नसतं, पण आपल्या भागाचा विकास हा महत्वाचा असतो. आता आपल्या केटीवेर मध्ये इतकं पाणी तुंबेल की ते जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत पुरणार आहे. ती आपल्यावर आदरणीय दानवे साहेबांची कृपा आहे. त्यांनी आपल्या गावाला केटीवेर केला, आज तिथं आपलं पाणी तुंबलंय. खरं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता हे मोसमी लोक आहेत जे तुमच्याकडे येऊ राहिलेत, ते 5 वर्षे ते इकडे फिरकत नाही, कोणाला बोलत नाही आणि आता निवडणुका आले का यानं हे केलं नाही, त्यानं हे केलं नाही, त्यानं ते केलं नाही. अरे बाबा, तुम्ही काय केलं ते सांगा. 12 वर्ष आमदार चंद्रकांत दानवे सुद्धा इकडे होते. त्या 12 वर्षात त्यानं आपला एखादा रस्ता केला का? साहेब, आता तुम्ही जे 15 कोटी रुपये या रस्त्याला दिले, त्या रस्त्याचं काम हळूहळू चालू आहे. इकडची पुलं झाले. हा रस्ता जिवरट टाकडीपर्यंतचा तुमच्या आशीर्वादानं, तुम्ही मदत केल्यामुळे, दानवे साहेबांच्या आशीर्वादामुळे तो रस्ता सुद्धा आता हा रस्ता आता होतोय. गावाच्या मागणीनुसार गाव जे जे सांगल. खरं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ते जनतेला पिऊन लोक आहे. जनता जे सांगती, कोण काही जरी सांगितलं त्याला आम्ही तत्पर असतो. आमदार साहेबांचं तर काम असं आहे, रात्री भाऊ त्याला 1 वाजता मी जर कोण फोन केला तर ते उचलतात. म्हणजे आपण नाही एवढे क्षमता ठेवू शकत, तेवढं ते ठेवू शकतात आणि आपल्या भागावर त्यांची नजर आहे. म्हणून यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की जो उमेदवार आता त्यांच्या समोर उभा आहे ना, तर तुम्ही लक्षात घ्या की त्या उमेदवारानं 5 वर्षात कधी आपल्याकडे चक्कर मारला का? मधल्या काळात तर यायला पाहिजे होता नुसता भेटीगाठीला.
पण तो सुद्धा इकडे आला नाही. आपल्या उमेदवार एकदम कामाची तडफ आहे. मंत्रालयात स्वतः फाईल घेऊन फिरणारा नारायण कुचे साहेब मी पाहिले. एखादं काम असेल तर ते तडीच न्यायला नारायण कुचे साहेब म्हणजे या बदनापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड असा विकास केलाय. आपल्याला काही सांगायची जास्त गरज नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की युती शासनानं आता काय काय निर्णय घेतले ते त्यांच्या भाषणातून आमदार साहेब सांगतीलच. म्हणून मी विनंती करणार आहे, यावेळेस या आपल्या गावानं पाठीमागच्या 2019च्या निवडणुकीत आमदार साहेबाला 400 मताची लीड दिली होती. यावेळेस आपण 500 मताची लीड द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझ्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आदरणीय गणेश बापू भुते, माजी सभापती फटीचर बापू इंगळे, शिवसेनेचे नेते कल्याणदादा आवरड, नानासाहेब पाटील, व्यासपीठावर माजी अध्यक्ष तुकारामजी जाधव, आमचे सर्व वकील आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलो. आपल्याला विनंती करण्यासाठी आलो की येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणूक आहे. त्या निमित्ताने मी आपल्या गावात आलो. खरं म्हणजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा महाराष्ट्र क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचा आहे. हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंचा, हा महाराष्ट्र वीर महाराणा प्रतापांच्या अशा विविध महापुरुषांच्या विचाराने तयार झालेला देश आहे महाराष्ट्र आहे. खरं म्हणजे अशा महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सांगायचं माझं कुटुंब माझी जबाबदारी. अरे राज्याचा प्रमुख जेव्हा सरकार चालवित तेव्हा शेवटचा माणूस नजरेसमोर ठेवण्याचं काम कधीच राष्ट्रवादी असेल, शिवसेना ठाकरे गट असेल यांनी कधीच लक्ष नाही दिलं. एक योजना सांगा, ठाकरेचं आणि शरद पवारचं सरकार असताना आणि जेव्हा एकनाथजीचं सरकार आलं, देवेंद्रजीचं सरकार आलं, अजितदादाचं सरकार आलं, हे सरकार देणारं सरकार होतं. पूर्वीचं सरकार घेणारं सर, लेना बँक आणि देना बँक यांच्याजवळ देना बँक किती योजना सुरू केल्या. केंद्र सरकारच्या योजना जर विचार केला, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही विचार करा, मोदीजींना PM किसान योजना सुरू केली. त्या धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नमो योजना सुरू केली. शेतकऱ्याच्या खात्यात 12,000 रुपये केले. 60 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीना सरकार असताना, कृषी मंत्री असताना पवार साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला देशाला मिळालं, पण शेतकऱ्याच्या खात्यात कधी रुपया नाही टाकला. तेच मोदीजी पंतप्रधान झाले, PM किसान सारखी योजना. 1 रुपयात महाराष्ट्रातलं सरकार PMचं पीक विमा करतंय. एक सरकार पीक विम्याच्या आधारावर पैसे मिळतात आणि एक महाविकास आघाडीचा जो 6 महिन्यापूर्वी खासदार झाला तो पीक विम्याच्या चौकशा करा म्हणून पत्र देतो. दिलं का नाही? दिलं का नाही? अरे कामगारावर गुन्हा, 12 माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर 12 लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि त्या शेतकऱ्याला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं आम्हाला विधानसभा लढायची, आमची महाविकास आघाडीची उमेदवारी 50 लाख रुपये भोकरदनचे विधानसभेवाल्याला द्यायचे आणि बदनापूरच्या विधानसभेच्या उमेदवाराला 50 लाख रुपये द्यायचे. अरे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या तोंडातला घास तुम्ही चौकशी लावून ब्लॅकमेल करून करण्याचं काम आदरणीय खासदार कल्याण काळे केलं. अरे आपले नेते, माझे दैवत आदरणीय रावसाहेब दानवे पाटील 25 वर्ष खासदार म्हणून काम करीत असताना कधी शेतकऱ्याला कोणी जर काना बोट दाखिला त्याचा बोट काढून घेण्याची ताकद आदरणीय रावसाहेब दानवे पाटील. पण आदरणीय खासदाराला आपण निवडून दिलं, त्यांनी चौकशी सुरू केली. अरे एखादी चूक झाली ती दुरुस्ती करण्याची वेळ कधीतरी येतात, ही वेळ आता आली. अरे मी तो बदनापूरच्या ज्या आंबोरे कंपनीवर फळबागाचं काय चुका होत असते हो, चुका काय झाल्या? 1 हेक्टर फळबाग होत, 2 हेक्टरची भरली, खेळ जमला नाही. याचा थोडंफार शेतकऱ्यांनी केलं काय फरक पडतो. आणि आम्ही आमच्या मा बाप तो पालिश करतो, मोठा शुद्ध होता, फॉर्च्युनर न फिरतो. तुम्ही आमदार केलं म्हणून खेळ जमला ना, लक्षात घ्या ना.
मग यांना खासदार केलं, शेतकऱ्यांनी थोडं 19-20 झालं म्हणून काय झालं, 25 वर्षातले झालं नाही का? आदरणीय दानवे साहेबांना कधी शेतकऱ्याच्या विरोधात कधी एक वळीचं पत्र सुद्धा आयुष्यात दिलं. आणि अशा नेत्या एकीकडे महाविकास मधील आणि एकीकडे महायुती, मी गेली 15 वर्ष 10 वर्ष मला 2014ला आदरणीय दादांनी तिकीट दिलं, तुम्ही न पाहता मला मतदान केलं, दुसऱ्यांदा केलं, आता तिसऱ्यांदा आशीर्वाद देण्याची वेळ. लक्षात घ्या तुम्ही. काही नाराज येत का? मी मागचे होत ते खेळ समजा ना मला. हा, नम्रपणे सांगतो मी, सरकारनं योजना आणल्या, लाडकी बहीण योजना आणली. महाराष्ट्रातलं शरद पवारचं जयंत पाटील काय म्हणतो की आम्ही 11 निर्णय जे घेतले युतीच्या सरकारनं ते रद्द करू. तुमच्या खिशातले झाले 46,000 कोटी रुपये बोजा झाला महाराष्ट्रात आणि तुम्ही चोरी केल्या का? तो किती बोजे झालं चालतो. आणि या महाराष्ट्रातली महिला आर्थिक सक्षम करण्यासाठी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्याला तुमचं, अरे मी तुम्हाला दावे के साथ सांगतो, विश्वासाने सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण तो योजना बंद होणार नाही, पण 1,500 चे 3,000 केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हे तुम्हाला वचन देतो. अरे सरकारनं शेतकऱ्याचं बिल 0 केलं आणि पुढच्या 5 वर्षात सुद्धा तुम्हाला 0 बिल येणार, माफ करण्याचं केलं. आता सरकारनं वचननामा केला, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ डिसेंबरच्या पहिल्या अधिवेशनात झाल्याशिवाय राहणार नाही पूर्णपणे. आता इथं तर सगळे कर्ज असेल, शेतकऱ्यांना कर्ज गेला असं ना, कोण कोण याचे शेतकरी मग माफ झालं पाहिजे का नाही? अरे हाबी म्हणत नाही, मला वकिली करावं लागेल ना, तुमची आदेश सांगावं लागेल ना. साहेब मी भाषणात सांगितलं होतं, मला मतदान केलं, या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे आणि ती करायला पाहिजे, मला तर बोलावं लागेल. पण तू म्हणलं गरज नाही, तुम्ही बसूनच शांत. मग गरज आहे का नाही? अरे ऐका नाही, कर्जमाफी झाली पाहिजेत नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी त्यांचा मावळा म्हणून शपथ घेऊन सांगतो, तुमची कर्जमाफी डिसेंबर मध्ये केल्याशिवाय महायुतीच. मला माहिती तुम्ही आशीर्वाद मलाच देणार. सरकार कोणतं येतं त्याच्यापेक्षा माणसं कशी हे महत्वाचं. आता माझ्या समोरचा उमेदवार आहे, काय काम आहे त्यांचं? कापायचं काम आहे आणि आपलं शिवायचं काम आहे. कोणता उमेदवार चालतो तुम्हाला? शिवणारा चालतो ना. ध्यानात ठेवा, मी जोरदार करतो, फकीरचंद बापू तुमच्या सारख्या पाटलाकड आमच्या आसाम्या राहायच्या, आम्ही वर्षभर सेवा केलं, आम्हाला थळ्यावर द्यायचं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे जरा तुम्ही ध्यानात ठेवा. आणि त्याला काही कापायचंच आहे. कब्रस्तानची जागा पुरत नाही, वॉर्ड बोर्डची जागा पुरत नाही, पंचमुखी हनुमान मंदिराची जालन्याची जागा होती ती ताब्यात घेतली, चंदनाचं झाड बी कापायला चालतं, पिपळाचं चालतं, सगळं चालतं त्याला. आणि महत्वाचं काम आहे भाऊ, शिवायचं काम आहे. जोड जाड करून शिवायचं आहे का नाही? पण हात जोडून पाय पडून विनंती करतो, या मतदारसंघाचा दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये जो विकास केला, बापूंनी काही गोष्टी सांगितल्या, पाण्याचा प्रश्न असेल, याचा प्रश्न असेल, हा पुढे आपल्याला पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी पुन्हा मला तिसऱ्यांदा आशीर्वाद देऊन मला विजयी करावा ही आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.